शेतकरी हितासाठी, त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय हे वाबळे परिवाराचे दूरदृष्टीचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर व चांगल्या दरात बाजारपेठ मिळावी, त्यांची फसवणूक थांबावी आणि शेती व्यवसायात पारदर्शकता यावी या दूरदृष्टीतून PSS ट्रेडर्स शाखा क्रमांक 2 मार्फत डाळिंब मार्केटचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आमदार काळे यांनी बाजारातील डाळिंब लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि शेतकरी व व्यापाऱ्यांमधील व्यवहारांची पारदर्शकता स्वतः अनुभवली. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा व त्यांच्या मेहनतीच्या योग्य मोबदल्यासाठीचा एक निर्णायक टप्पा ठरला आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे मार्केट एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरणार असून थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळाल्यामुळे दलालांच्या हस्तक्षेपाशिवाय शेतकरी आता योग्य दर मिळवू शकणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पामागे वाबळे परिवाराचे योगदान व सामाजिक भान अत्यंत स्तुत्य आहे. भानुदास वाबळे व सुमनबाई भानुदास वाबळे यांनी संस्कारक्षम मुले घडवले असून त्यांचा आशीर्वाद लाभलेला हा उपक्रम म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर शेतकरी हिताच्या दृष्टीने एक सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय आहे. बाबासाहेब, शांताराम आणि शशिकांत भानुदास वाबळे या तिन्ही बंधूंच्या पुढाकारातून साकारलेला हा प्रकल्प आज सुरेगावसारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. त्यांनी केवळ बाजार उभा केला नाही, तर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वाबळे उद्योग समूह व सुरेगावकर खाजगी बाजार समितीचा सातत्यपूर्ण प्रयत्न कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमास परमपूज्य विश्वनाथ महाराज चव्हाणके, भानुदास वाबळे व सौ सुमनबाई वाबळे यांचे आशीर्वाद लाभले असून यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या मार्केटच्या स्थापनेमुळे कोपरगावसह निफाड, येवला, सिन्नर, जिल्हा नाशिक व आसपासच्या शेतकऱ्यांना एक सक्षम, पारदर्शक आणि स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली असून हा एक क्रांतिकारी टप्पा ठरेल, यात शंका नाही. दरम्यान बाजार समितीला लागलेली अडचण लक्षात घेता काही गोष्टींमध्ये खरोखरच अडथळे निर्माण होत होते. मात्र या साऱ्या अडचणींवर मात करत शेतकरी हिताचा विचार करत घेतलेला निर्णय निश्चितच प्रशंसनीय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाजार समितीस गौतम कुक्कुटपालनची 9.5 एकर जागा भाडेपट्टीने उपलब्ध करून दिली आणि या जागेवर नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. या निर्णयामुळे बाजार समितीच्या कामकाजाला गती मिळाली असून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आमदार काळेंनी दाखविलेली तत्परता, दूरदृष्टी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. शेतकरी वर्गातून तसेच व्यापारी वर्गातून त्यांच्या ह्या कार्याचे विशेष स्वागत करण्यात येत आहे. हा निर्णय केवळ एक जागा उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नसून तो शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने एक मजबूत पाऊल मानला जात आहे. या उपक्रमाच्या वेळी कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव वाबळे, गौतम कुक्कुटपालन संस्थेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक मोहन तात्या वाबळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, गोदावरी दूध संघाचे संचालक भाऊसाहेब कदम, माजी पोलीस अधिकारी अशोकराव भगत, प्रभाकर शिंदे, प्रकाश गवळी, निवृत्ती घुमरे, सुभाष कदम, सुशील बोरावके, रतन कदम, प्रशांत वाबळे तसेच स्थानिक व्यापारी उपस्थित होते. तसेच दिल्ली, ग्वाल्हेर, आग्रा, पाटणा, जयपूर, अलवर, कानपूर आणि मुझफ्फरनगर या शहरांमधून आलेले व्यापारीही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी सुरेगावकर बाजार समितीचे व भानुदास वाबळे पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. 15 वर्ष राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब खरेदी विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करताय. तोच व्यवसाय आता आपल्या सुरेगावकर खासगी व्यापारी खासगी बाजार समितीच्या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेतला. मोठा आधार सर्व डाळिंब शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. योग्य भाव या ठिकाणी मिळणार आहे. मनापासून त्याचं अभिनंदन आपल्या सर्वांचं करतो. आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आपण डाळिंब शेतकरी नुसते आपल्या परिसरातले नाही, तर शशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जालन्याहून पण शेतकरी आहेत. बाजार समितीची ओळख महाराष्ट्रामध्ये किंवा
देशामध्ये डाळिंब मार्केट झालेली आहे. लांबून तिथं शेतकरी येऊन आपला शेतमाल त्या ठिकाणी विकायला आणतात. सोलापूर असेल, लातूर असेल, जालना असेल, अनेक ठिकाणून शेतकरी येत असतात. बीड, येवळाई वगैरे सर्व बऱ्याच ठिकाणून मी ऐकलेलं आहे का डाळिंबाचे शेतकरी त्या ठिकाणी आपला माल घेऊन असतात. तर त्या ठिकाणी राहता बाजार समितीची ओळख एक ठिकाणी निर्माण झालेली. तिथे व्यापारी डाळिंबाला चांगल्या प्रकारे मोबदला शेतकऱ्यांना मिळून देतात, वेळेत पैसे देतात. आणि आता ते सर्व व्यापारी आपल्या या सुरेगावकर खासगी बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. इथे देखील आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि वेळेत पैसे या ठिकाणी मिळतील याची खात्री आहे. इथं देखील डाळिंबा म्हणजे कांद्याबरोबर भुसावळबरोबर डाळिंबाचा व्यापार मोठ्या प्रमाणात. हा जो काही परिसर आहे गौतम कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पूर्ण परिसर आहे. सहकारी तत्वावर कुक्कुटपालन बऱ्याच ठिकाणी चालू झालेले होते, बऱ्याच ठिकाणी ते बंदही पडले. आपली संस्था अशी आहे, ठीक आहे, आता कुक्कुटपालन स्वतः संस्था करत नाही, परंतु आज व्यक्तीला संस्थेकडे स्वतःचे 60 लाख रुपये डिपॉझिट आहे. फक्त भागावर चालू आहे, संस्था चालू आहे. जे काही सभासद थोडेफार आहेत, सभासद नाही, त्यांच्या माध्यमातून संचालक मंडळ या ठिकाणी कामकाज करते. चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये ते खडक म्हणजे आताही खडकच आहे. खडकाला पहिली किंमत नसायची, परंतु हेरिटेज असल्यामुळे याला किंमत झाली. कोट्यावधीची जमीन आहे ती 10 एकर नाही, 6 लाख रुपये गुंठा आहे. 10 एकर म्हणजे किती किंमत. संस्थेची प्रॉपर्टी संस्थेला त्या ठिकाणी राहते. अशा पद्धतीने सुरेगावकर खासगी व्यापार समिती या ठिकाणी त्यांचा व्यापार वाढवून आहे. त्या पद्धतीने याही संस्थेला त्यांचा फायदा होणार. आणि पुढे जाऊन तुम्हाला जे काही व्यापारी संकुल या ठिकाणी लागणार ते आम्ही करता तुम्ही मग तो फायदा या संस्थेला होणार आहे. ही सुरुवात आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल इथपर्यंत आणण्याची सवय या ठिकाणी लागते. फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये एवढे वर न थांबतात. तुम्हाला जर काही प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आणता आला, उदाहरणार्थ डाळिंबाचा असेल, कांद्याचा असेल, तुमचं काय तिकडे ऑइल मिल, तसं काहीतरी प्रक्रिया उद्योग जर केला तर अजून रोजगार निर्मिती होईल. 2 पैसे उपस्थित अध्यक्ष शिवजांना असतील, आमचे दैवत, तसेच आमचे वडील गंगाधरराव अप्पा वाबळे, आमचे बंधू विलासराव वाबळे, आमचे बाबा मोहनदादा वाबळे, ग्रामपंचायतचे सदस्य राजाभाऊ मेहरगाम, शंकरपाळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्रजी मेहरगाम, तसेच उपस्थित सर्व कुक्कुटपालन संस्थेचे संचालक तसेच व्हाईस चेअरमन सर्वांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमात सर्वांनी, शेतकऱ्यांनी आणि विशेषतः माझे मित्र परिवारातील सर्व जुने व्यापारी दादा मला पुन्हा भेटायला आलेले आहेत. नाशिक असेल इतर ठिकाणी जिल्हे व्यापारी काही मध्यंतरी तुटले होते, ते आज या निमित्ताने सर्वच व्यापारी माझे उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आतापर्यंत मला जसं त्यांनी सहकार्य केलं तसंच आजपासून यापुढे सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो.